हे जे तुम्ही बघताय हा आमचा सोलर दिवा आहे। आता या दिव्याला सुरू करणं फार सोपं आहे। निरंजन प्लेट वरती स्वस्तिकचं चिन्ह दिलंय। आता प्रश्न पडेल की आपल्याला समजा पावसाळा असेल तर काय करणार। हॅलो, मी निखिल सोंदे, आय एम डायरेक्टर एट सोलर बास्केट। मला थोडीशी माहिती द्यायची आहे आमच्या सौर दिव्याबद्दल। तर हे जे तुम्ही बघताय हा आमचा सोलर दिवा आहे। व्हॉट यू कॅन सी की ह्या हातामध्ये, डाव्या हातामध्ये माझ्या सोलर बॉक्स आहे आणि उजव्या हातामध्ये निरंजन प्लेट आहे। आता सोलर बॉक्सला आपण कुठेही खिडकीमध्ये, बाल्कनीमध्ये 3 ते 4 तास जर चार्जिंग साठी ठेवलं तर हा फुल चार्ज होतो आणि 12 तासाचा बॅकअप मिळतो असं म्हणू शकतो। आता या दिव्याला सुरू करणं फार सोपं आहे। सुरू करण्यासाठी आपल्याला या बॉक्स वरती ओमचं चिन्ह दिलंय आणि निरंजन प्लेट वरती स्वस्तिकचं चिन्ह दिलंय। जेव्हा कधी आपण हे ओम आणि स्वस्तिक मॅच करणार तेव्हा हा प्रज्वलित होणार। आता प्रश्न पडेल की आपल्याला समजा पावसाळा असेल तर काय करणार। तर पावसाळ्याच्या सीझन मध्ये जर खूप जास्त पाऊस पडत असेल तर आपण हे एका USB पिननीही चार्ज करू शकतो। तर या निरंजनाचं नाव आहे पंचपाकळी सोलर समई। तसेच आमच्याकडे विविध टाइपचे दिवे आहेत। सोलरवर चालणारी पितळेची ही ब्रास सोलर समई, सिल्वर कोटेड सोलर निरंजन, हा सर्वात छोटा देवदास दिवा, असे हे सोलर बास्केट फॅक्टरीमध्ये वेगवेगळ्या टाइपचे सोलारचे दिवे आम्ही इथं मॅन्युफॅक्चर करतो। इकडे पुण्यामध्येच मॅन्युफॅक्चर करतो। तुम्ही कधीही आमच्या फॅक्टरीला व्हिजिट करू शकता, हे मॅन्युफॅक्चर होताना पाहू शकता आणि आमच्या वेबसाईटवर देखील खरेदी करू शकता। थँक्यू।